विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच राजकीय पक्ष, महाविकास आघाडी, महायुती व सर्व मित्रपक्षांनी आता आपली राजकीय खेळी खेळायला सुरुवात केली। सर्वच पक्ष एकमेकावर कुरघोडी करताना या ठिकाणी दिसत आहेत। दबाव तंत्र अवलंबणार नाही तर ते राजकारण कसलं? अशातच शिवसेना उभाटाचे उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार गटावर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू केलाय। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचा मेळावा पार पडला आणि यात महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करा तरच आपण महाविकास आघाडीला पाठिंबा देऊ असं महत्त्वपूर्ण विधान या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी केले। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चॅनलवरती आणि मी गौतम तुमचं सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण असावा याबद्दल आपल्याला काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला तुम्ही नक्की कळवा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। ठाकरेंच्या या विधानाने अनेकांच्या भुवया उंचावल्यात। जर महाविकास आघाडीने मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित केला नाही तर ठाकरे वेगळा विचार करणार का हे पाहणं सुद्धा आता अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। हे विधान करून ठाकरेंनी शरद पवार आणि काँग्रेसवर दबाव टाकल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। ठाकरेंच्या या विधानाला काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी उत्तर दिले की महाविकास आघाडीचा उद्देश हा महाराष्ट्रातून महायुतीचं सरकार घालवणं हा असावा आणि हेच महाविकास आघाडीचं उद्दिष्ट आहे। त्यामुळे प्रथम महाविकास आघाडीकडून महायुतीचा पराभव कसा होईल याकडे सर्वांनी लक्ष देण्याची गरज आहे। बाकी मुख्यमंत्री कोण होणार हे सर्वच पक्षाचे वरिष्ठ नेते ठरवतीलच। त्यानंतर शरद पवार यांनी या विषयावर बोलणं टाळले। मागच्या आठवड्यातच उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौरा झाला असून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्याच्या पदासंदर्भात काँग्रेसच्या हायकमांडशी चर्चा झाल्याची महत्त्वपूर्ण बातमी सुद्धा समोर येते। विधानसभा निवडणुका आणि मुख्यमंत्री पदाचा चेहरा या संदर्भातच ठाकरेंचा हा दौरा होता असं सुद्धा समजतंय। ठाकरे दिल्लीवारी करून परतल्यानंतर पृथ्वीराज चव्हाणांनी महत्त्वाचं विधान केलं, ज्याचे जास्त आमदार निवडून येतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल। त्या वक्तव्याला शरद पवार यांनी सुद्धा दुजोरा देऊन होकार दर्शवला होता। मात्र पृथ्वीराज चव्हाण आणि शरद पवार यांच्या मताशी आपण सहमत नसल्याचं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलंय का असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे। 2019च्या विधानसभा निकालानंतर युती आणि आघाडीचं समीकरण बदललंय। काँग्रेस राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले। आता पुन्हा ठाकरेचे सरकार येणार असं संजय राऊत उघडपणे बोलताना दिसतात। लोकसभा निवडणुकीत ठाकरेच्या शिवसेनेने 48 पैकी 21 जागा लढल्या, त्यापैकी 9 खासदार निवडून आणले। काँग्रेसने 17 पैकी 13 तर राष्ट्रवादी शरद पवार गटाने 10 पैकी 8 जागा जिंकल्या। मुख्यमंत्री पदाच्या घोषणेची उद्धव ठाकरेंच्या मागणीनंतर जागा वाटप आणि तिकीट जाहीर करण्याची मागणी सुप्रिया सुळेंनी केली। विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीचा मेळावा पार पडला आणि उद्धव ठाकरेंना प्रचार प्रमुखाची जबाबदारी मिळणार अशी बातमी अगोदरच समोर आली। पण मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण हे अगोदर ठरवा असं ठाकरे म्हणतात, तर काँग्रेस हायकमांड तसा निर्णय घेईल असं पटोलेचं म्हणणं आहे। पण या सर्व घडामोडीवर शरद पवारांचं काय मत आहे ते पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे। बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण असावा हे कमेंट करून आम्हाला तुम्ही नक्की कळवा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।